झी 24 तास एक पाऊल पुढे। उपराजधानी नागपूरच्या रस्त्यांवर कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय। कचरा करू नये म्हणून नागरिक या प्रश्नाकडे लक्ष देत न महापालिका प्रशासन, त्यामुळे साथीचे रोग बळावतायत। आठवड्याच्या मुद्द्याअंतर्गत पाहूयात नागपूरमधली कचऱ्याची समस्या। नागपूरमधल्या बजाजनगर परिसरातल्या या महत्त्वाच्या रस्त्यावर पडलेला हा कचरा पाहिला की महानगरपालिका करतीये तरी काय असा प्रश्न पडतो। नागपुरात दररोज सुमारे 400 टन कचऱ्याची निर्मिती होते। 30 लाख लोकसंख्या असलेल्या या शहराचा कचरा वेचण्यासाठी महानगरपालिका वर्षाला 28 कोटी रुपये खर्च करते। शहरात कचरा वेचण्यासाठी महापालिकेनं घरोघरी हातगाड्या पाठवण्याची व्यवस्था केली आहे। मात्र असं असताना अनेक ठिकाणी या हातगाड्यात कचरा न टाकता रस्त्यावरच हा कचरा फेकला जातो। रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांकडून 200 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे। पण दंड आकारण्यापेक्षा यासंबंधी नागपूरकरांमध्ये जागृती निर्माण करणं जास्त महत्त्वाचं असल्याचं मत पालिकेतर्फे व्यक्त करण्यात आलं। तसंच या समस्येला नागरिकही तेवढेच जबाबदार असल्याचं काही जागृत नागरिकांनी कबूल केलंय। अतिशय दुःखाने सांगावं लागतं की बऱ्याच वेळेला इतकी चांगली व्यवस्था असताना सुद्धा आपल्याला रस्त्याच्या कडेला कचरा पडलेला दिसतो आणि याच्यामध्ये नागरिकांची मानसिकता जी आहे, नागरिक समाज प्रबोधनाची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं। कारण की इतकी चांगली व्यवस्था असताना नागपूर शहराला वारंवार कचऱ्याच्या नियोजनाकरता अवॉर्ड मिळत असताना असा कचरा दिसणं संयुक्तिक नाही असं आम्हाला वाटतं। एक आळशीपणा आहे, म्हणजे एक आळशीपणा लोकांमध्ये झालेला आहे याच्यामुळे, आणि ते कचरा सकाळी उठून टाकणार नाही, ते नंतर टाकतील, पण अशा ठिकाणी टाकतील की जिथे पब्लिकला त्रास होईल अजून, आणि त्याची ती काळजी घेणार नाही। त्यांना असं वाटतं की आपण कुठेही टाकला ना काय फरक पडतोय, पण त्यांना हे लक्षात येत नाही की हे आपलं शहर आहे, आपलं शहर स्वच्छ आणि क्लीन असायला पाहिजे। त्यांनी या बाबतीत दखल घ्यायला पाहिजे। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आता महानगरपालिकेनं दंडात्मक कारवाई करावी, कारण तसं झालं तरच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रकार थांबणार आहे। तसंच नागरिकांनीही जागृत राहण्याची गरज आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।